नमस्कार. शिंदे क्लासेसच्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आज आपण ग्रामरचा टॉपिक शिकत आहोत, चेंज द व्हॉइस. मित्रांनो, व्हॉइसचे दोन प्रकार, ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग. इयत्ता 8वी 9वीत आपण याचे डेफिनेशन शिकलो आहोत. आज आपण करणार आहोत असर्टिव्ह सेंटेन्सचे, ॲक्टिव्ह व्हॉइसचे, पॅसिव्ह व्हॉइस. तर बघा, असर्टिव्ह सेंटेन्स विधानार्थी वाक्य. वाक्याचे प्रकार चार, त्यातला पहिला प्रकार असर्टिव्ह सेंटेन्स. त्याचे आपण आज शिकत आहोत ॲक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस. बघा, असर्टिव्ह सेंटेन्सची रचना ह्याप्रमाणे असते: सब्जेक्ट अधिक वर्ब अधिक ऑब्जेक्ट. तर प्रथम आपल्याला दिलेल्या असर्टिव्ह सेंटेन्स मधील एस प्लस व्ही प्लस ओ ओळखावे लागते. तर एस प्लस व्ही प्लस ओ ओळखून झाल्यावर पीव्ही मध्ये म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये पुढील प्रमाणे रचना करतात. काळजीपूर्वक बघूया. प्रथम दिलेल्या वाक्यातील ऑब्जेक्ट हा पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सुरुवातीला लिहावा. त्यापुढे वाक्यानुसार योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घ्यावे, ऑक्झिलरी वर्ब, सपोर्टिंग वर्ब घ्यावे. पॅसिव्हचे कन्स्ट्रक्शन करताना साखळीकडे विशेष लक्ष करावे लागते, कारण ते वाक्यानुसार निवडून घ्यावे लागते. आपण पुढे बघूया. त्याच्या पुढची योजना आहे पीपी, पास्ट पार्टिसिपल क्रियापदाचे तिसरे रूप, जसे राईट, रोट, रिटन. रिटन पीपी आहे. गो, वेंट, गॉन. गॉन पीपी आहे. पुढे योजना बायची करावी व शेवटी दिलेल्या सब्जेक्टची द्वितीय विभक्ती लिहावी. उदाहरण, आय असेल तर मी, वी, अस, यू, 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 ही, हिम, शी, हर, दे, देम. कोणतेही नाउन असेल त्याची नाउनच ठेवावी. उदाहरण, राम तर बाय राम, श्याम बाय श्याम. अशा प्रकारे पॅसिव्ह मध्ये ऑब्जेक्ट अधिक साखळी म्हणजे सहाय्यकारी क्रियापद, पीपी, बाय, द्वितीय विभक्ती अशी रचना करावी. पण सर्वात महत्त्वाची काळजी घ्यावी, सहाय्यकारी क्रियापद म्हणजे ऑक्झिलरी वर्ब घेताना खाली बाण दाखवला आहे, वाक्यानुसार घ्यावे. जसे दिलेले ॲक्टिव्ह व्हॉइसचे सेंटेन्स जर सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर ॲमेझॉन पैकी योग्य घ्यावे. तसे पुढे दिले आहे सिंपल पास्ट असेल तर वॉज, वेअर पैकी ऑब्जेक्टला जे सूट होईल ते घ्यावे. सिंपल फ्युचरसाठी शाल बी किंवा विल. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ, ॲमेझॉन पैकी एक अधिक बी. पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ, वॉज, वेअर पैकी एक आणि बी. फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, सातवा काळ आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ. या काळाचे पॅसिव्ह व्हॉइस करताना सहाय्यकारी क्रियापद हॅज, ह्या पैकी एक घेऊन बीन लावा. पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ, हॅड घेऊन बीन जोडावा. नववा काळ आहे टेन्स नंबर 9, फ्युचर परफेक्ट टेन्स, पूर्ण भविष्यकाळ. या काळाचे पॅसिव्ह व्हॉइस करताना सहाय्यकारी क्रियापद घ्यावे, शॅल हॅव, विल हॅव पैकी एक, कमी. अशा प्रकारे 9 काळांसाठी आपण शिकलो पॅसिव्ह व्हॉइस करताना सहाय्यकारी क्रियापद कसे घ्यावे. उरलेल्या 3 काळाचे पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. तर मित्रांनो, वाक्य जर टेन्सच्या बाहेर
आपण आपल्या समाजासाठी अशा प्रकारे नियम बनवले आहेत. वाक्य ह्या फॉर्म्युल्यापैकी असेल. काय फॉर्म्युला आहे बघूया. सब्जेक्ट अधिक ऑक्झिलरी वर्ब अधिक V1 अधिक ऑब्जेक्ट. त्याचे पॅसिव्हाइज करताना ठरल्याप्रमाणे ऑब्जेक्ट PP बाय द्वितीय ही योजना करावीच. फक्त सहाय्यकारी क्रियापद आलेले जे असेल ते घेऊन त्याला बी जोडावा. त्यापुढे PP बाय द्वितीय ही रचना ऍक्टिव्हिटीज. नो चेंज. ओनली ऑक्झिलरी वर्ब जे आले आहेत त्याला बी जोडावा. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पडला असेल अशी कोणती वाक्य आहे की सब्जेक्ट ऑक्झिलरी V1 ऑब्जेक्ट. तर पुढील 17 प्रकारची वाक्य ह्या रचनेमध्ये येतात. कॅन, कुड, मे, माइट, शुड, वुड, मस्ट, ought to, used to, needed to, am are going to, was were going to, am are to, was were to, has to, have to, shall have to, will have to, had to. Example: she can win the test. She can win the test हे वाक्य ह्या प्रकारामध्ये आहे. she सब्जेक्ट आहे, can ऑक्झिलरी वर्ब आहे, win वर्बचा पहिला फॉर्म आहे, the test ऑब्जेक्ट आहे. they have to pass the exam. they सब्जेक्ट आहे, have to ऑक्झिलरी वर्ब, पास वर्बचा पहिला, टेस्ट ऑब्जेक्ट. म्हणजे आपल्याला दिलेलं ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य कोणत्या रचनेत येतं ते ओळखावं लागेल. कारण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सहाय्यकारी क्रियापद घेताना ते वाक्य यापैकी कुठल्या रचनेत आहे ते ओळखावे. ते ओळखल्याशिवाय आपण साक्री म्हणजे ऑक्झिलरी वर्ब घेऊ शकत नाही. काही वाक्य या प्रकारात येतात. दिलेलं वाक्य जर सब्जेक्ट ऑक्झिलरी हॅव PP ऑब्जेक्ट ह्या रचनेचे असेल तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वरील प्रमाणे ऑब्जेक्ट घेण्यातच 3 नंबरला PP ची योजना करावी. त्यापुढे बाय लिहावा व सर्वात शेवटी द्वितीय लिहावा. फक्त फरक एवढा आहे, जो ऑक्झिलरी आणि हॅव आला असेल त्याला बिन जोडावा. बऱ्याच मुलांना प्रश्न पडेल की ही वाक्य कोणती आहे. जनरली ही वाक्य 9-10 ला एक्झाम साठी रेअरली येतात. कोणती वाक्य आहे बघूया. ही मस्ट हॅव पास्ड द एक्झाम हे वाक्य. ही मस्ट हॅव पास्ड द एक्झाम ही सब्जेक्ट आहे, मस्ट ऑक्झिलरी हॅव मस्ट हॅव आणि पास्ड PP exam object. They could have called me. They subject could have called me. ही वाक्य या प्रकारात मोडतात. तर बघूया कोणती असर्टिव्ह सेंटेन्स नसेल तर आपण दिलेल्या रचनेनुसार आपण पॅसिव्ह करू शकतो. लेट अस एक्झाम्पल. she called Ram. सांगितल्याप्रमाणे प्रथम yes we o ओळखलेलं आहे. त्यानंतर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ऑब्जेक्टची रचना घ्यावी. ऑब्जेक्ट घ्यावे. राम ऑब्जेक्ट घेतलेला आहे. राम. सूत्रात सांगितल्याप्रमाणे सहाय्यकारी क्रियापद ऑक्झिलरी वर्ब. आपल्या वाक्याचा टेन्स आहे सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स साठी वॉज वेअर पैकी एक. म्हणून राम या कर्त्यासाठी वॉज ची योजना केली आहे. क्रमांक 3 PP कॉल्ड. जस्ट सांगितल्याप्रमाणे
4 बायची योजना केली. क्रमांक 5 शी या सर्वनामाची विभक्ती हर. फुल स्टॉप. म्हणजे फक्त काळजी घ्यायची असते सहाय्यकारी क्रियापद कोणते घ्यावे, वाक्य कोणत्या प्रकारचे आहे. तो वाक्य 1 ते 9 काळातील आहे की काळ सोडून 10 अ रचनेमध्ये असेल किंवा 10 ब. असर्टिव्ह सेंटेन्स कोणतंही वाक्य या तिन्हीपैकी एक प्रकारातील असेल. दुसरा एक्झाम्पल, we shall win the race. We subject, win verb, the race object. The race will be. दिलेल्या वाक्याचा काळ सिंपल फ्युचर टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स म्हणून shall be किंवा will be. The race will be. तिसरा क्रमांक as it is PP won by us. फक्त काळजी घ्यायची आहे सहाय्यकारी क्रियापद कसे घ्यावे. सिंपल फ्युचर टेन्स होता म्हणून will be ची योजना सहाय्यकारीसाठी केली आहे. They have asked a question. They subject आहे, ask verb, a question object. A question. सहाय्यकारी क्रियापद बघूया. नंबर 2 ला सहाय्यकारी क्रियापदाची योजना आहे. दिलेल्या वाक्याचा टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणून ऍक्टिव्ह मधील वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्स होतं. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये हॅज यापैकी एक घेऊन बीन जोडावा. क्वेश्चन सिंगुलर सब्जेक्ट आहे म्हणून हॅज बीन. 3 नंबरला आस्क पीपीची योजना, पुढे 4 नंबरला बायची योजना आणि शेवटी दे या सर्वनामाची विभक्ती दे द्वितीय विभक्ती. बघूया. शी मस्ट फॉलो रूल्स. सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. तर रूल्स ऑब्जेक्ट लिहिलेला आहे. पॅसिव्ह व्हॉइस करताना सुरुवातीला ऑब्जेक्ट लिहिला आहे. पण मित्रांनो काळजीपूर्वक बघा, दिलेलं वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स ऍक्टिव्ह व्हॉइस दिलेलं वाक्य ह्या प्रकारातील आहे. 10 अ. सब्जेक्ट, ऑक्सिलरी, V1, ऑब्जेक्ट. म्हणून या प्रकारासाठी पॅसिव्ह व्हॉइस करताना ऑक्सिलरीला बी जोडावा हे आपण शिकलो. तर मस्ट आहे म्हणून मस्ट बी केला आहे. काही वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे वाक्यात कॅन आला असेल कॅन, मे आला असेल मे बी, मस्ट बी, वुड बी, शुड बी, एम इज आर गोइंग टू तर एम इज आर गोइंग टू बी, हॅज टू हॅव टू तर हॅज टू हॅव टू बी, आज मस्ट म्हणून मस्ट बी. क्रमांक 3 ला पीपीची योजना आहे. क्रमांक 4 ला बायची योजना आहे आणि शेवटी द्वितीय विभक्ती पद आहे. म्हणजे मित्रांनो ऍक्टिव्ह चे पॅसिव्ह करताना कोणतंही वाक्य असेल तर क्रमांक 1, 3, 4, 5 ह्या योजना सेम असतात. फक्त वाक्यानुसार सहाय्यकारी क्रियापद म्हणजे ऑक्सिलरी वर्ब. That is very important. Let us see the last sentence. Ram may have failed the race. Ram subject है, fail verb है, the race subject है. तर ठरल्याप्रमाणे the race दिला आहे. पुन्हा एकदा दिलेलं वाक्य कोणत्यापैकी कोणत्या नियमात बसतं. तर दिलेलं वाक्य tend to be subject auxiliary have PP object या रचनेचा आहे. तर अशा रचनेची पॅसिव्ह व्हॉइस करताना फक्त काळजी घ्यायची सहाय्यकारी क्रियापद असते. आलेलं ऑक्सिलरी आणि have
याला बिन जोडा. अशी कोणती वाक्य आहे की अशा अक्षराने येतात? तर बघूया. 7 प्रकारची वाक्य आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. मे हॅव, माइट हॅव, शुड हॅव, वुड हॅव, कुड हॅव, नीडंट हॅव, मस्ट हॅव. टोटल 7. आज बघूया. मे हॅव च्या वाक्यात मे हॅव बीन म्हणजे मे हॅव ला फक्त बीन जोडला आहे. क्रमांक 3 ची रचना पीपी, क्रमांक 4 बाय आणि 5वी विभक्ती द्वितीय राम. रामची द्वितीय रामच होते. फुल स्टॉप. अशा प्रकारे आपण शिकलो दिलेलं वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स असेल होकारार्थी असो की नकारार्थी. प्रथम यस व्ही ओ ओळखून पॅसिव्ह वॉइस मध्ये अशी रचना करतात. फक्त रचना करताना सर्वात मोठी काळजी घ्यावी सहाय्यकारी क्रिया. सहाय्यकारी क्रियापदामध्ये मिस्टेक झाल्यास वाक्य खराब होईल. म्हणून दिलेलं वाक्य यस व्ही ओ ओळखून पॅसिव्ह वॉइस मध्ये रचना करताना सहाय्यकारी क्रियापद घेण्यापूर्वी आपले वाक्य कोणत्या रचनेमध्ये असतं त्यानुसार सहाय्यकारी घेऊ जावा. तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना हा दिलेला टेबल व्यवस्थित लर्न करावा लागेल आणि जास्तीत जास्त एक्झाम्पल आपण देऊ होमवर्क मध्ये त्यावर प्रॅक्टिस करू. ओके मित्रांनो दिलेल्या टॉपिकचा होमवर्क पाठवला जाईल व त्याचे आन्सर स्वतः लिहून पाठवावे. जर या प्रकाराची प्रॅक्टिस केली नाही हा प्रकार तुम्हाला जमणार नाही. म्हणून प्रत्येक मुलाला विनंती आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला याचा होमवर्क व्हॉट्सअपवरती सेंड करा.